मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्या मनामध्ये भीती का निर्माण होते याचेच कारण आपल्याला जाणून घ्यायचे आहे. मित्रांनो, जेव्हाही कुठल्याही गोष्टीला, समोरच्या वस्तूला, व्यक्तीला आपण समजतो, तेव्हाच खरी भीती ही निर्माण होते. म्हणजेच काय, जेव्हा एखादी गोष्ट आहे, वस्तू आहे, व्यक्ती आहे, आपण जेव्हा आपली समजू, तेव्हा काय निर्माण होते की ती वस्तू, व्यक्ती, गोष्ट कुठेतरी निघून जाईल, कुठेतरी तुटून जाईल, कुठेतरी नष्ट होईल, दूर निघून जाईल, असे विचार आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात. हे विचार का निर्माण होतात? जेव्हा आपण त्या वस्तूला, व्यक्तीला, गोष्टीला आपले समजतो तेव्हा. आणि खरे तर तेव्हाच आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते. ही भीती नाहीशी व्हावी, नष्ट व्हावी म्हणून आपण काय करावे? मित्रांनो, त्यासाठी सुद्धा उपाय आहे. ही भीती दूर निघून जाईल, त्यासाठी आपण एक गोष्ट करावी. जेव्हा आपण त्या गोष्टीला आपले मानतो, तर एक प्रकारचे बंधन निर्माण होते. पण जेव्हा आपण त्याला पाहुण्यांसारखे समजतो, म्हणजे आपण एक स्वतः पाहुणा आहोत, म्हणजेच एक प्रकारचे ओझे आपल्या मनावरचे कमी होते, डोक्यावरचे कमी होत जाते. काही वेळेसाठी आपण या ठिकाणी आलो आहोत, सदा सर्व काळ आपण राहणार नाही, फक्त काही दिवसासाठी आलो आहोत. आणि असे जेव्हा आपण समजतो, तर त्या वस्तूला, व्यक्तीला आणि गोष्टीला आपण मानणार नाही. आणि तेव्हाच आपले मन हलके होऊन जाते, तेव्हाच आपली भीती ही दूर निघून जाते. मित्रांनो, नक्कीच लक्षात आले असेल. हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.